मी रोशन पवार तुम्हा सर्वांचे स्मार्टचे या नवीन व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, आता टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला कळलं असेल की आज तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, पण तो कार्यक्रम आहे उद्या। तर आता उद्या दिवसभरात तो कार्यक्रम असणार आहे, पण दिवसाचं तर मी नसणार, कारण मी जातो ऑफिसला। तुम्हाला माहिती आहे, नवीन जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की मी पोस्ट ऑफिस मध्ये कामाला आहे, तर दिवसभर तिकडे असल्यामुळे मी तर नसणार आहे उद्या। पण तुम्हाला कार्यक्रम कोण दाखवणार, तर त्यासाठी मी आपला जो रोहित आहे, बब्या बोलतात ज्याला, कारण तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये समोरून कोण कोण बोलताना दिसतील बब्या बब्या, तर तुम्हाला कळावं तर रोहित तर त्याला मी बोललोय की उद्या तू घरी असशील तर छान प्रकारे शूट करून ठेव आणि बघू कसा करेल तो। आणि तुम्ही आता पाहालच म्हणा, आणि माझ्यापेक्षा पण चांगलं करेल अशी एक वेळ येईल जर प्रॅक्टिस चांगली केली तर ठीक आहे। जास्त वेळ न करता आजीला भेटूयात आणि मग उद्याचा व्हिडिओ सुरू करूया, ठीक आहे? चला। तर हाय रोहित। तर रोहितला तुम्ही याच्या आधी पाहिला असेल जास्त करून क्रिकेटच्या मॅच मध्ये, बरोबर ना? आपला निखिल ओपनिंग बॅट्समन, तर निखिल आणि रोहित असे आपले ओपनिंग बॅट्समन आहे, ज्याला निखिल म्हणजे छकुली आणि बाब्या म्हणजे रोहित। तर त्याला तुम्ही पाहिला असाल बऱ्याच जणांनी आधी, तर तोच तो उद्या आपल्याला शूट करून दाखवणार आहे। आणि तुम्हाला आता जरा इकडे तोपर्यंत जरा दाखवतो, म्हणजे उद्याचा व्हिडिओ आता कंटिन्यू होईलच 1 मिनिटामध्ये, पण आजीला जरा भेटवतो। हे खांब बघा, खांबाला रंग काढलेला आहे, तो कसा वाटला कमेंट करून सांगा। जरा मॅच केलेला आहे 5च्या रंगाला, आणि इकडे कलर काम अजून सुरूच आहे, तर आजी पण काहीतरी करते। तर ही फ्रेम ही व्हाईट कलरची केली, जरा चांगलं गावासारखं वाटावं म्हणून। आणि हा इथे चिऱ्याचाच कलर ठेवलेला आहे आपण, आणि आजी काहीतरी ना काम करते, आणि रंगकाम पण इकडे सुरू आहे। अरे आतमध्ये रंग बघा, मस्त वाटतो तिकडे। तो ॲक्च्युली पिवळा असा का ठेवला माहिती आहे, आतमधला कलर बघा पिवळा ठेवलेला असा दिसतोय तुम्हाला, तर तो याच्यासाठी ठेवला कारण आतमध्ये ना ऑलरेडी तसा पिवळा कलर होता, म्हणून म्हटलं त्याला मॅच होण्यासाठी तसा पिवळा कलर करून टाकला। आणि आतला कलर जरा मातीचाच ठेवला, जरा गावाकडचं फील येण्यासाठी। दाखवतो तुम्हाला, हे बघा, हे इकडे बघा, हे असं वाटतं की भिंत मातीने सारवलेली आहे, असं मातीसारखं वाटतं ना इकडे बघा। आता बघा, ही चूल असल्यामुळे सगळं इकडे आता असं गावचं फिलिंग आलं पाहिजे म्हणून असं केलेलं आहे। आणि तिकडे वचुलीच्या इकडे पुन्हा काळं होणार आहे, पण हरकत नाही, ते काळं झालंच पाहिजे। गावचं घर म्हणजे ते चुलीमुळे ते काळं होणारच, आणि तेच भारी वाटतं ॲक्च्युली। तर ठीक आहे, आजी काय करते पाहू। आजी काय इकडे रात्रीची तयारी, इकडे काय खोबरा किसता आहे, खोबरा किसून घेते। आणि तेरवंतर काकांचं इकडे काम सुरूच आहे, कधीपासून झालं असेल 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल। तिकडे थोडं आता कलरचं, आता दरवाजाची फ्रेमचं कलर करतायत, जसं की आता हा पण दरवाजा कलर करायचा आहे। बरं ठीक आहे, आता काही मी जात तर नाही, कुठे जात तर नाही, आता म्हणणार होतो नेहमीप्रमाणे आजी इथे बसलेली असते आणि बोलतो की आई येतं जाऊन, तसं आता असेलच, म्हणजे पुढचा व्हिडिओ तसाच असेल। पण ठीक आहे, आता रोहितला सांगूया आपण। रोहित, उद्या व्यवस्थित शूट कर, कुठून स्टार्ट कर, शाळेच्या इथून स्टार्ट कर, ठीक आहे? जिकडे शाळा आहे ना तिकडून व्लॉग सुरू कर, आणि मग पुढे एकदम मस्त पद्धतशीरपणे शूट कर। काही चुकलं तर आपण एडिटमध्ये सांभाळू, ठीक आहे? ठीक आहे मंडळी, सपोर्ट करा, ठीक आहे? चला। तर मित्रांनो बघू शकता, आता कॅमेरा घेऊन मी आलो एक शाळेजवळ, तर शाळेत कोणता कार्यक्रम चालू आहे ते बघूया। तर इकडे जेवणाची तयारी चालू आहे, इकडे कांदे कापताय, कोथिंबीर साफ करताय। तर बाईंकडून जाणून घेऊया आज कोणता कार्यक्रम आहे। बाई जरा सांगा। आज आपल्या शाळेमध्ये स्नेहभोजन आणि जे मुलांनी डान्स केले होते त्यांच्यासाठी आपण छोटासा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आता आलो आहे किचन रूममध्ये, तर बघूया इकडे काय चालू आहे। इकडे इकडे कांदा भाजी चालू आहे। तर आता आलोय चिकन साफ करते तिथे। भात पण आणला आता, काय तू थांब
तो रोशन आमचा काही गेला व्हिडिओ करणारा. थोडं काम आहे त्याच्यामुळे तो बाहेर गेलाय. हा मग सुपारी खातो. त्याने मला सांगितलं जरा. आता भात ठेवलेला आहे. आता चिकन करायचं आहे. तर रोशन यायचं आहे. हा सोनकढी करूची आहे. हा पापड आहे, डाळ आहे. ओके ओके. हा कोंबड्याच काय काळीच नाही म्हणून सांगतात. हा बापा काढल्यात आता. त्यांनी काळीच आणलाय. काळीच नाही बकरी काळीच नाही. बघा काय करतात. ही लोक अशी खातात काळी तर काय नाही. काय करणार? भाजणार. मम्मी भात ढवळते. धूर आहे त्याच्यामुळे जास्त पुढे जाता येत नाही आणि गरम पण होत आहे त्याच्यामुळे पुढे जाता येत नाही जास्त. खाणार कोण आहे? तुम्हीच. आता ग्रेव्ही होते तर बाहेर बघूया बाई बसलेल्या आहेत. बसलेलं वाट बघतोय कधी होते. बाई वाट बघतात कधी होते ते. कधी होते वाट बघतोय. त्यांचं जेवण तर मित्रांनो बाई बाईंची ह्या वर्षी बदली होणार आहे दुसऱ्या शाळेत झालेली आहे. बाई म्हणजे माझ्या गुरुच दुसरीत असताना आल्या होत्या. 11-12 वर्षाची कारकीर्द होती त्यांची ह्या शाळेत. वाईट गोष्ट ही घडल्या म्हणजे आमच्यासाठी तरी त्यांची बदली झाली आहे. पण त्यांची बदली झाली तरी त्या इथेच राहणार. इथून आपल्या जवळच्याच गावात झाली त्यांची बदली. इथून येऊन जाऊन करणार. त्यामुळे त्यांच्यासाठी ही शाळा सदैव हीच असणार उघडी हां त्यांचीच राहणार. इकडे रस्ता आहे. इकडे लहान मुलांसाठी आधी उतरून ठेवलं नॉर्मल तिखट चिकन. इकडे भात आहे. इकडे तडका मारून केलेला चिकन आहे ते मोठ्यांसाठी आहे फक्त. आणि मामी काय करते? हां शाकाहारी माणसांसाठी पण आहे. डाळ करते तूर डाळ. तर तिकडे बघूया सोलकडीचं काम चालू आहे. सोलकडीचं काम चालू आहे तिकडे बघूया पहिला आधी. नारळ किसलेला आहे ते. नारळ किसून मिक्सरला लावून बारीक केलेला आहे. हां म्हणजे खोबऱ्याचं दूध. मामी नको काम. तर गाळून झालेलं आहे. आता डायरेक्ट पूर्ण झाली सोलकडी की दाखवतो. सोलकडी पूर्ण झालेली आहे. आता बाईंना विचारूया टेस्ट कशी त्याची सोलकडीची. कशी आहे बाई? मस्त झालेलं. मस्त मस्त झाली म्हणतात बाई सोलकडी. यांच्याकडे टेस्ट बघा. आपण बघतायत कशी आहे टेस्ट? मस्त असते ना. मस्त आहे टेस्ट. मस्त ना. बस आता सगळी तयारी झालेली आहे. आता डायरेक्ट जेवणाच्या पंक्तीवर भेटूया. चला तर. चला तर मग तर मित्रांनो आता पंगत बसलेली आहे मुलांची. तर इकडे बघशी त्या मुली बसलेल्या आहेत एका रांगेत. आणि इकडे मुलगी. आपला भाऊ चिकन वाढतो. कसं झालं आहे? 1 नंबर ना. चिव जोर मारलं. आपल्या चिवने घेतला दुसऱ्यांदा भारी आहे चिव. आर्याने पण घेतलाय. घ्या घ्या संपायला पाहिजे तुमच्यासाठीच केलेला आहे. खाऊन दे पोरगी आहेत ना. खाऊन दे आवडी. होय 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 खाऊन दे. हुशार बोलली पोरगी खाऊन. जरा इकडे पण अंगणवाडीतले मुलं आले. इकडे बघा आरोही आपली आरोही. आरोही हसते आहे आज. मामा नाही कसा म्हणत असेल मनात. तर इकडे चिल्ले फुलांची पंगत बसली आहे. हे सुरुवात करा जेव्हा हा तनू आहे इकडे बसलेला. काही ओळखीचे चेहरे आहेत आपल्या गावातले वाडीतले. तर बहुतेक झालेले आहेत जेवण. फक्त अंगणवाडीतले आणि एक मुलगी आहे फक्त प्राथमिक शाळेतली तेवढेच फक्त. आता पालक जेवण घेतात. सुप्रिया चिकन कसं झालं? अरे भारी झालाय मेला. 1 नंबर. बाहेर तुझ्या बाहेर आचार्य सांग ना जरा. दुसरी पण पंगत उठली आहे. आता तिसरी पंगत बसलेली आहे महिलांची.
सोलकडीचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट करा आपल्या चॅनलवर, एस मराठी चॅनलवर. आता पूर्ण दाखवत आलं नाही प्रोसेस सोलकडीची. तर जेवून सर्व आलेत वरती वर्गात. तर आता इथे सर्वांना डान्स दाखवतात टी व्हीवर. तर बघू शकता आता गॅदरिंग झालं, त्याच्या क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स रोशनदाने कॅच केल्या, ते दाखवणार. या ठिकाणी प्रणिकाताई अपणकर अध्यक्षा आणि राखीताई धनवी रंगमंचावरती उपस्थित आहेत आणि या दोघांच्याही हस्ते उदय मॅडम म्हणजे खरोखरच तुमच्या बारसवातील एक अन्नपूर्णा, एक चांगल्या शिक्षिका. अन्नपूर्णा का म्हणतो ते तुम्हाला माहित असेल. कोणत्याही प्रकारची अन्नपूर्णा म्हणजे थोडक्यात स्वयंपाक चांगला करणे, सगळ्या प्रकारचे पदार्थ करणे, ते खाऊ घालणे, करणे नाही नुसतं, तर सगळ्यांना ते खाऊ घालणे, हे दातृत्वही त्यांच्याकडे आहे. माझ्या शाळेमध्ये आलेले अधिकारी, माझ्या शाळेमध्ये आलेले पाहुणे कधीही नाराज नसतात. कधी 1-5 मिनिटं फक्त सूचना करावी त्यांना की मॅडमने त्यांच्यासाठी काय असेल ते बनवून दिलं. म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे त्यांच्या हातूनच व्हायचं. आज आपल्याला या सगळ्यांची कमतरता भासणार आहे पुढे, परंतु बोधे मॅडम ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्यांची मदत लाभत राहीलच. आणि मग एक छोटासा कार्यक्रम म्हणजे नारळ, श्रीफळ त्याला आपण होते आणि एक शाल देऊन त्यांचा या ठिकाणी आपण गौरव करूया. मी सगळ्या कारसू ग्रामस्थ बंधू भगिनींना विनंती करेन की ज्यावेळी सत्कार होईल त्यावेळी निश्चितच त्यांना टाळ्यांच्या गजरात तुमचा कौल द्या, तुमचा आशीर्वाद द्या. त्या ठिकाणी मी अध्यक्ष मॅडम आणि राखी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
Just move your body, listen to the music, sing oh yeah oh. शालेय व्यवस्थापन समिती कमिटी, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, पालक शिक्षक संघ या सर्वांनी ठरवलं की एक छोटेखानी कार्यक्रम ठेवावा, समारंभ ठेवावा की जेणेकरून विद्यार्थ्यांचा गुणगौरव होईल. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांना जर आपण छोटंसं बक्षीस दिलं, एक छोटंसं प्रशस्तीपत्रक दिलं तर त्यांच्या स्मरणात राहील आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळेल. आणि म्हणूनच कमिटीने ठरवल्याप्रमाणे, ग्रामस्थांनी ठरवल्याप्रमाणे आज आपण आज छोटासा समारंभ, गुणगौरव समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. गुणगौरव समारंभासोबतच एक छोटंसं भोजन, ज्याला आपण तो प्रीतिभोजन असेल किंवा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता. जेणेकरून या कार्यक्रमात सहभागी होणारे माझे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, कमिटीतील सर्व मेंबर्स या सगळ्यांना कुठेतरी प्रोत्साहन देणं, पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा या सगळ्यांनी एकत्र येणं हाच या ठिकाणी उद्देश होता. आणि अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी जी कामगिरी केलेली आहे, खूप गौरवनीय अशी कामगिरी आहे. बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी कार्यक्रम झाले शाळेमध्ये सांस्कृतिक, आणि त्यात कोणत्याही प्रकारचे कोरिओग्राफी वगैरे आपल्याला बाहेरून आणावी लागली नाही. ही संपूर्ण कोरिओग्राफी आपल्या शाळेच्या बोधे मॅडम आणि आमची माजी विद्यार्थिनी प्रीती कदम या दोघांनी ती कोरिओग्राफी केली. धुळप सर, फाटक सर, आम्ही दोघांनी त्यांना फक्त सहकार्य बॅकिंग केलं, पण सगळं कोरिओग्राफरचं काम आहे ते दोघांनी केलेलं आहे त्या. आणि म्हणूनच हे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. म्हणूनच सुरुवातीला मी या दोघांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानेन, शाळेच्या वतीने मुख्याध्यापक म्हणून आणि समितीचा एक सचिव म्हणून. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आज पार पाडणार आहोत, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या मुलांना बक्षीस देण्याचा कार्यक्रम असेल. रोशन भाऊ आणि आशिष दादा या दोघांनी सुद्धा पूर्णपणे हा कार्यक्रम हँडल केला. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे. आजही ते काही त्यांच्या तांत्रिक कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी आपला प्रतिनिधी जे आपल्याकडे बबायदादा आहेत त्यांना इथे पाठवलेला आहे. आणि खरोखरच त्यांचासुद्धा या ठिकाणी गौरव किंवा त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करणं आपलं कमिटीचं आणि आमच्या मुख्याध्यापक म्हणून शाळेचं कर्तव्य आहे. यश महाराजा ह्या कार्यक्रमामुळे आज आपली मुलंसुद्धा बिंदासमध्ये बोलत आहेत, परफॉर्म सादर करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं यश महाराजा या चॅनलचं या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे की त्यांच्यामुळे आमची मुलं थोडीशी झीट बनलेली आहेत. चांगलं काय, वाईट काय, हे सगळं त्या कॅमेऱ्यातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही सगळी सेवा आपल्याला रोशन भाऊ पुरवतात. आणि खरोखरच आपल्या गावाचा एक अभिमानाची अशी एक बाब आहे, गौरवशाली आपण ज्याला जे म्हणतो ते गौरवशाली ही बाब आहे. ती म्हणजे आज रोशनदादा आहे. रोशनदादामुळे आपलं गाव नुसत्या सोलगाव, गावलोली, बारसू, राजापूर एवढ्यातच नाही तर पूर्णपणे आपल्या देशात हा चॅनल त्याचा यश महाराजा हा काय झालेला आहे, आवडीचा बनलेला आहे. आज माझे काही नातेवाईक आहेत, ते ज्यावेळी आम्हाला पाहतात तेव्हा ते म्हणतात, अरे तुम्ही या चॅनलमध्ये होता, आमचे होता, आणि आवर्जून आमचंच नाही पाहत, ते रोशनचे सगळे कार्यक्रम ते पाहतात. एक कोकणातील संपूर्ण विविध जे काय नसलेला भाग आहे तो सगळा प्रदर्शित करण्याचं काम रोशन करतो. आणि त्याच प्रकारे आज या सगळ्या मुलांना त्याची प्रेरणा मिळालेली आहे रोशनदादाची. आणि त्यामुळे स्टेजवरती कार्यक्रम ते लोक चांगल्या प्रकारे सादर करू शकलेले आहेत. मी धन्यवाद देईन रोशनदादाला. आणि मी आता पुढील कार्यक्रमाकडे वळतो.
कार्यक्रम संपलेला आहे आणि बघूया हे सर्व मंडळी गिफ्ट बघायच्या तयारीत आहेत. त्यांना एक्साइटमेंट आहे. अरे तुला काय भेटलं? दाखव गिफ्ट. काय भेटलं? पुस्तक भेटलं.